नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूबच्या व्लॉगमध्ये. आणि आज आम्ही चाललो आहोत मार्लेश्वरला. तर पुढे व्लॉग कंटिन्यू बघत राहा. अंदर अशी वाट आहे. घरं पण मस्त छोटी छोटी आहेत, पण मस्त आहेत. रोड पण बघा, पाखाडी जामा दगडाची बनवलेली आहे. पाखाडी म्हणतात त्याला. आणि इकडे आमचे गणेश साठे आणि बाला पण आहे. हा बघा माकड बघा, घरांच्या जवळच येतात. हे जंगलामध्येच असं गाव आहे, सुंदर असं निसर्गामध्ये. रात्री तिथं काडी लावलेली, बराच लेट झालेला आहे यायला. मस्त अशी शेड बीर बनवली गाडीसाठी, म्हणजे कोण मुंबईवरनं आला तर. आता गाडी काढूया आणि पुढं तुम्हाला दाखवतो रोड वगैरे कसं आहे ते. आणि बेंद्रेवाडी असं ह्या वाडीचं नाव आहे. सुंदर आहे म्हणजे एकदम. बघा ना काय व्ह्यू येतोय. साप दिसतात बोलतात इकडे मंदिरामध्ये. पूर्वी खूपच असायचे, आता थोडं प्रमाण कमी आलंय. आता एवढं काही नाही दिसत. आता तेवढी वर्दळ पण वाढली ना भाविकांची, भक्तांची. मारल गाव आहे. घरं वगैरे खूप अशी सुंदर अशी घरं आहेत तिकडे. हा रोड येतो देवरुख साखरपा रोड आहे हा. राईटला गेला तो मारलला गेलाय, आणि इकडनं समोर डायरेक्ट रोड जातो तो श्री मार्लेश्वर क्षेत्र. तिकडे जातो हा रोड समोर. आम्ही पण आता तिकडेच चाललोय, तुम्हाला पुढे दाखवतो. युगत मांडली, युगत मांडली. तर आता मार्लेश्वरच्या खाली पायथ्याशी पोचलो आहे. बुकिंग केले इथे, आणि हा खालचा पायथा आहे, बघू शकता. श्री मार्लेश्वर देवस्थान मारल. आणि इकडे असे म्हणजे सगळं पार्किंग एरिया वगैरे आहे. थोडे शॉप्स वगैरे आहेत, खाण्यापिण्याचे हॉटेल वगैरे आहेत. पहिलं आम्ही वरती जाऊ, नंतर बघूया पुढचं. साईडनीच नदी वाहते. मस्त असं व्ह्यू आहे. खाली पायथ्यापासून जो व्ह्यू दिसतो ना. मी पुढे आलोत ना की इथे का हनुमान मंदिर. वरतून शिड्या चढायच्या आहेत. मला हे फोटोग्राफी नंतर करा. काय बोलतोय? जय महाराष्ट्र, जय शिवराय. छोटासा धबधबा आहे ते. बहुत उत्साह. हर हर महादेव. हर हर महादेव. देव. श्री मार्लेश्वर देवस्थान मारल. हो हो. हॅलो, ही लाईन लागली अक्षू की? गर्दी बघा भाविकांची. आणि आज शनिवार पण आहे ना, ही लाईनच आहे. समोर दिसते का तो बघा, धबधबा आहे समोर. चप्पल काढून ठेवूया इथे. मित्रांनो, रीलवरती आजकाल फेमस झालेला धबधबा तो समोर आहे. हो हो, व्ह्यू बघा मित्रांनो.
ओ स्वर्ग हा अमित. इथून आतमध्ये जायला आहे श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र आणि त्याच्या साईडला गंगा कुंड करून आहे. गणपतीचे पण इथे मंदिर आहे आणि एक गंगा कुंड आहे. लाईन चालू आहे आता आणि आता आतमध्ये बघूया. मोबाईल अलाउड नाही वाटतं. आमच्या इकडचे पंडित होते तरी पण आम्ही गर्व न करता लाईनीतून चाललो. हो, गर्व कोणत्याच गोष्टीचं नाही करायचं. आमचे भाऊजी आहेत ते ह्या मंदिराचे पंडित आहेत. हे दगडांच्या आतमध्ये पूर्ण हे म्हणजे असं मंदिर आहे. तो लड्डू था और उसको देना. किधर है? उधर नीचे गिरेला है. जादे हाताने दे ना. ते काय करतोय. कोसलत्या धारा बेभान वारा. तुला इकडे येऊन कसं वाटलं? हो नाही कसं वाटलं? कसं आहे मग दर्शन कसं झालं तुझं? मस्त झालं ना. तुझं काय बोलणं काही तुझं? नमस्कार मंडळी, आता झाले संध्याकाळ आणि आम्ही जरा आता आलो आहे मठामध्ये. श्री मार्लेश्वर देवालय अंगवली. सुंदर असं मठ आहे हे. भव्य असं मंदिर बनवलं आणि कलश पण डिझाईन बघा. सुंदर असं मठ आहे. डिझाईन वगैरे खूप चांगली केलेली आहे, बघू शकता. आणि खूप छान म्हणजे असं डिझाईन वगैरे बनवलेलं आहे, आर्किटेक्चर केलेलं आहे. समोर झालं असं म्हणजे मोठं पॅसेज दिलं आहे, तिथे बसायला सीट्स वगैरे बनवलेत दोन्ही साईडला. समोरच देवाचं आहे, शिवलिंग आहे. मस्त गाभारा आहे. मार्बल वगैरे खूप म्हणजे सुंदर प्रकारे असे बनवले आहे. असं हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये मंदिर बनलेलं आहे.
आणि हे मंदिर खूप चांगलं आहे आणि खूप चांगल्या ठिकाणी आहे. तुम्ही कधी इकडे मार्लेश्वर साईडला आले तर ह्या पण मंदिरामध्ये तुम्ही व्हिजिट करा. हे मंदिरचं एक स्ट्रक्चर आणि तुम्ही तिकडचं शिवलिंग प्रसादपणे तुम्ही स्वतः हात लावू शकता, त्याचं दर्शन घेऊ शकता. तर कृपया करून तुम्ही इकडे कधी आले तर इकडे दर्शन घ्यावे. आणि हे शिरगाव म्हणून आहे गाव, तिथेच हा मंदिर पडतो. आणि खूप असं म्हणजे निसर्ग वगैरे, जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर हा मंदिर खूप म्हणजे निसर्गाच्या पण हे निसर्ग समजूनही न येता कृपया करून भक्तांनी एक आपला हे विचार करून पण यावा की हे मंदिर आपलं महादेवांचं आहे. कारण की आपला हिंदू सण हा आपण जपला तरच काहीतरी होऊ शकतं. नाहीतर तुम्हाला आता माहिती आहे आता आजूबाजूला खूप परिस्थिती विकट होत चालली. विकट म्हणजे खूपच विकट होत चालले. आणि आपण आपल्याच संस्कृतीला जपणार तर आपली पुढची पिढी जपेल. तर जय शिवराय जय श्रीराम बोलून फायदा नाही. त्याचे आपण थोडे आपली विचार पण आपल्याला ठेवावे लागतील. महाराजांनी फक्त नावच न घेता आपले मंदिरं वाचवली. तसं पण आपल्याला पण आपलं मंदिर पुढे न्यायचं असेल तर तुम्ही कधी इकडे आले